आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही डिझाईन बनवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ते मधला सेंटर काढून बघा. मी 1-1 इंचाचा गॅप ठेवलाय मध्ये. 1-1 इंचाच्या गॅपवर आडवी लाईन मारून घेतलेली. त्याला असे कोणे बनवून घेतलेले अर्ध्या इंचाचे. अर्धा इंचाचे कोणे का केलेत का तर दोन्ही साईडून म्हणजे मग 1 इंचाचे कोणे होतील म्हणून अर्धा इंचाचे केले. आता छाप उठवून घेतलेला आहे. आता हा 1 इंचाचा कोणा आपला झाला. एका वेग बरोबर ठेवून घेऊन कटिंग करायचे आपल्याला. तर कटिंग जो मधला भाग आहे तो आपला फक्त मधला भाग कटिंग करून घ्यायचे. बघा फक्त मधला भाग कटिंग करून घ्यायचा. खूप सोपी आणि एकदम पटकन होणारी डिझाईन आहे आणि तेही बिना कॅनव्हासचे. बिना कॅनव्हासचं फिनिशिंग खूप छान येतं मला. तुम्हीही करू शकता माझ्यासारखं. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. आता हे मी पिसावर ठेवून घेतलंय. शिलाई लावून घेऊया आधी. पीस मी सव्वाचा ठेवलेला आहे. सव्वाच्या पिसानं आपण शिलाई करून घ्यायची. सगळ्या खिडक्या एकसारखं शिलाई करून घ्यायची. तर व्हिडिओ मी थोडासा पळवलेला आहे कारण काय होतं खूप मोठा व्हिडिओ होतो. मग मोठा व्हिडिओ बघायला कंटाळा येतो. तुम्ही व्यवस्थित बघू शकता. ह्याला जर आपली शिलाई मागं पुढं झाली तर डबल शिलाई टाकून घ्यायची का तर कपडा सरकू नाही त्यातून म्हणून मी डबल शिलाई टाकून घेतलेली. शिलाई पण घट्ट होती आपलं म्हणजे आपले कपडा फिसकत नाही आणि व्यवस्थित येतं शेप पण. कुठे शिलाई एखादी वाकडे तिकडे गेली असली तर दुसरी शिलाई व्यवस्थित घ्यायची. आता मी आतल्या साडीचा पण पीस कापून घेते त्यातनं कोणा आणि डायरेक्ट आपल्याला पलटी करायचे. बाकी काही नाही. एकदम सोपा बाही डिझाईन आहे. आता आपण काय करायचे थोडं थोडं टक मारून घ्यायचे म्हणजे आपला व्यवस्थित पलटी होईल आणि व्यवस्थित कोणे पण निघतील. आता आपण पलटी करून घेऊयात. प्रत्येक कोणे त्याचे कोणे बाहेर काढून घेऊयात. थोडं आपण खिळा किंवा पिन घालून केलं तरी होतं. आता आपण काय करायचं आपण शिलाई करून घ्यायची बघा. व्यवस्थित शिलाई हळूहळू करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येतं. जर तुम्ही नवीन असाल तर हळूहळूच करा म्हणजे शिलाईचं फिनिशिंग व्यवस्थित आलं का नाही की मग ब्लाऊज जमलं समजायचं. कुठलीही डिझाईन फिनिशिंग महत्त्वाचं असतं.
झालेले आपण आता एक एक मणी ह्याच्यामध्ये ॲड करूया. डबल धागा ओवून घ्यायचा आहे आणि एक एक मणी धागा लॉक करून घ्यायचा आहे. मणी डबल धागा 2 वेळा धागा ओवून घ्यायचा म्हणजे मणी आपला घट्ट होतो आणि लॉक करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने सर्व मणी एक एक करून लावून घ्या. बघा किती छान एकसारख्या खिडक्या आल्यात आपल्या. बघू शकता तुम्ही, हे बघा.